नंदुरबार वासियांना दसऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी भेट। अमृत भारत रेल्वेचा आज शुभारंभ, तिरंगा ध्वज फडकवून केले स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्यापूर्वीच नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे। अमृत भारत या रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला। उधना गुजरात येथून ही रेल्वे सुरू होऊन ओडिशा येथील ब्रह्मपुर येथे थांबणार आहे। 4 राज्यातून या रेल्वेचा प्रवास होणार आहे। गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओडिशा अशी 4 राज्यातील रेल्वे प्रवाशांना या रेल्वेचा फायदा होणार आहे। महाराष्ट्रातील 14 रेल्वे स्थानकावर तिचा थांबा आहे। नंदुरबार रेल्वे स्थानक येथे अमृत भारत रेल्वे आल्यानंतर संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे पुढे मार्गस्थ करण्यात आली। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, मोहन खानवानी, भीमसिंग राजपूत, अविनाश माळी, कैलास चौधरी, देवा चौधरी, राजू पाटील, डॉक्टर सपना अग्रवाल, काजल मछले, निलेश कांकरिया, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी, रेल्वे कमिटी सदस्य उपस्थित होते। यावेळी केआर पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांनी रेल्वेचे तिरंगा झेंडे दाखवून स्वागत केले। मोठ्या संख्येने नागरिक, प्रवासी उपस्थित होते। आज मोदीजींनी अमृत भारत एक्सप्रेस अंतर्गत उधन्याहून ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे। मोदीजींनी आज ब्रह्मपूर येथून या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी उधन्याहून या गाडीला झेंडा दाखवला। आज नंदुरबार स्टेशनवरून देखील ही गाडीला झेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिसाला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे। नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचंय त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची, आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली। ही गाडी आठवड्यातनं 1 दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिली आहे। मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानते।